ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांना कुणबी दाखले मिळणार, सरसकट कुणबी दाखले मिळणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचे अहित होणार नाही याला प्राधान्य दिलं आणि तसा निर्णय घेतला। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि आमचं आरक्षण देण्यासाठी विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे। ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पंडित यांच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, तर ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावर उचलून घेत गेवराई शहरामध्ये दुचाकी रॅली काढली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। या घोषणाबाजीनंतर काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं। राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करणार आणि ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवर घाला घालणारा आहे, त्यामुळे आपल्या हक्काचं रक्षण करावंच लागेल। सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला। मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा आयपीएस अधिकाऱ्यांसोबत बोलले असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय, तर हे काम मुरुम माफिया करतायत। माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षाही जास्त भयानक आहे असं ते म्हणाले। बीड जिल्ह्यातील पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ती सामाजिक समता आहे का असा सवाल धनंजय मुंडेंनी विचारला, तर यासाठी समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील 27 व्यक्तींच्या वारसांना सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येक कुटुंबाला 10 लाखांची मदत म्हणजेच एकूण 2,70,00,000ची मदत मंजूर करण्यात आली आहे। बीडच्या मांजरसुंबमध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमने सामने आले, यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनं वादावर नियंत्रण मिळवण्यात आलं। ओबीसी आरक्षणाचे संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुणबी सेनेकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आझाद मैदानावर पार पडलेल्या निर्धार मेळाव्यातून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला। मराठा आंदोलक सतीश देशमुख आणि महारुद्र खाकरे यांचा आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता, तर आंदोलनाला जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे भरत खरसाडे या आंदोलकाकडे पैसे नव्हते, त्यामुळे या आंदोलकानं आत्महत्या केली। दरम्यान या तिन्ही आंदोलकांच्या कुटुंबांना फोन करून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी पालकत्व स्वीकारत तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी 3 लाखाची मदत दिली आहे। कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोंधळ झाला। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्याचं म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांमध्ये जोरदार राडा झाला। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली। प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यानं एका सभासदानं माईकच डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला। बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यामध्ये माईक मारल्यानं हा वाद वाढला। पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस पुरंदरमध्ये होते, यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध दर्शवला। शनी शिंगणापूर इथं दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवर घेतलं जाणार आहे। पुजाऱ्यांना 31 आणि 21,000 असं मासिक मानधन दिलं जाणार आहे।
अकोल्यातील बार्शी टाकळी शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप आहे। चिपळूणमध्ये सहकाराचं विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार आहे। या प्रशिक्षण केंद्राला कोकणातील तरुणांनी प्रशिक्षण केंद्र उभारणीला समर्थन दिलंय। बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या 300 फूट टॉवरवर चढून युवकांना शोले स्टाईल आंदोलन केलं। राजू भीमराव या तरुणाची शेतजमीन येळगाव धरणामध्ये गेली, तर उर्वरित जमिनीवर नगरपालिकेनं सुशोभीकरणाचं काम सुरू केलंय। या कामाला विरोध करत जमीन मिळवून देण्याची मागणी संबंधित तरुणानं केली। पंढरपूरमध्ये मसवड माळशिरस मार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी यावेळी करण्यात आली, तर तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली। विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, त्यामुळे 3 जण जखमी झाले। 40 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब राहत आहेत। दरम्यान जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। तर वसई विरार शहर महानगरपालिकेनं या इमारतीला धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र नागरिकांनी ती इमारत खाली केली नव्हती। मुंबईच्या नायर रुग्णालयाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली। मुंबई पोलिसांना मेलद्वारे ही धमकी देण्यात आली। दरम्यान पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरसाठी स्लॉट मिळालेला आहे। स्टार एअरलाइन्स 7 दिवस स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे। त्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा तिकीट विक्री लवकरच सुरू होणार आहे। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तासांपेक्षाही जास्त वेळ चालली। गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी 28 तासांचा वेळ लागला होता, तो रेकॉर्ड यंदा मोडीत काढला। यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले। कोल्हापूरच्या शिराळे वारुण गावात गणपती विसर्जन उत्साहात पार पडलं। शिवप्रताप युवक सेवा संघ आणि वरद विनायक मित्र मंडळाच्या बाप्पाचं जल्लोषात विसर्जन झालं, तर मंडळाच्या वतीनं वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित जिवंत देखावाही सादर करण्यात आला। जळगावच्या चोपडामधील बाजारपेठेमध्ये गुलाबाईच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या, पण खरेदीसाठी भाविकांनी अल्प प्रतिसाद दिला। गणेश विसर्जनानंतर गुलाबाईची स्थापना होत असते। हा उत्सव विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात मोठ्या उत्साहात महिलांकडून साजरा केला जातो। जळगावच्या कासोदा इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महादेव मंदिर परिसरात संत श्री अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सप्ताहाचं यंदा 72वं वर्ष आहे, तर भव्य पालखी मिरवणूक यावेळी काढण्यात आली। 234व्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। हिंगोलीमध्ये बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यानिमित्त शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला।